ताई, काश्मीरमध्ये पर्यटकांवरती भ्याड हल्ला झालेला आहे, दहशतवादी हल्ला. त्यानंतर 27 मृत्युमुखी पर्यटक झालेले आहेत. त्यापैकी 6 महाराष्ट्रातले पर्यटक आहेत. अंत्यसंस्कार त्यांच्यावरती काल झाले, काहींचे अंत्यसंस्कार आज होतात आहेत. खरं तर या सगळ्या हल्ल्याच्या संदर्भात आता भारताने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. कूटनीती करत पाकिस्तानवरती अनेक निर्बंध लादलेले आहेत. काल पंतप्रधानांची या सगळ्या संदर्भात बैठक सुद्धा झाली. पाणी रोखले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सिंधू मुळामध्ये आपण हे पहलगावचं पाहिलं, त्याच्या आधी पुलगाम पाहिला, त्याच्यात सैनिक मारले गेले. पुलगाम नंतरही आपण काही शिकलो नाही. हे पहलगामचं झालं. आत्ता जे केलं जात आहे हे पाणी रोखणं, हे त्यांना अद्दल घडवण्यासारखं आहे. ह्यांना जन्माची अद्दल घडली पाहिजे. कारण जी लोक आनंदाने काश्मीरला फिरायला गेले होते त्यांना कलमा म्हणता येत नाही या उद्देशाने मारलं गेलं. महिलांना सोडलं गेलं, पण पुरुषांना मारलं गेलं. आपल्या वडिलांचं डोळ्यात देखत मृत्यू काही तरुण मुलांनी पाहिलं. त्यांच्या मनावर केवढा खोल परिणाम झाला असेल हे आपल्याला दिसतंय. आणि महाराष्ट्राचे जे सहाय्यक आज दिलीप देसलेंचा आज सकाळी त्यांचा अंत्यसंस्कार होत आहेत. तर बाकीचे जगदाळे, गणबोटे, लेले, जोशी हे सगळे डोंबिवलीत ऑलरेडी पोचले. काल मी साम टीव्ही लावल्यानंतर लगेच असं एक ऐकायला आलं की एक मंत्री महोदय ज्यांना संकटमोचक म्हटलं जातं ते मंत्री महोदय ऑलरेडी याला गेलेले आहेत पहलगाममध्ये. दुसरे उपमुख्यमंत्री त्यांच्या मागोमाग गेले. उलट साम टीव्हीवर आणि बाकी टीव्हीवर हाच प्रश्न विचारला जात होता, हे कशासाठी गेले. कारण तिथे गेल्यानंतर तो जो सगळा पोलिसांचा लवाजमा यांच्या मागे राहणार. आज तिथे नागरिक, उलट माझं म्हणणं होतं तुम्ही इथे थांबून गेलेल्या लोकांना सांत्वन करणं आणि रिकामी विमानं तिथे पाठवणं आणि तिथे जे कोणी आहेत महाराष्ट्राचे त्यांना सगळ्यांना परत आणणं, महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील त्यांनाही आणणं आणि एकदाच या मिशनमधनं त्यांना जी भीतीचं वातावरण झालंय त्या सुरक्षित वातावरणामध्ये आणणं गरजेचं आहे. पण मला वाटतं या युतीमध्ये एकत्र मेळ दिसत नाही. कारण मुख्यमंत्री स्वतः गेलेल्या कुटुंबाच्या नातेवाईकांबरोबर ते डोंबिवलीत होते. 3-3.5 तास मुख्यमंत्री डोंबिवलीत होते. याचा आता संवेदनशीलता कुठे असावी ही जर आमदारांना, मंत्र्यांना कळत नसेल तर मला वाटतं आता मुख्यमंत्र्यांवर ती पण एक शाळा घेण्याची वेळ आलेली आहे. ती पण मुख्यमंत्र्यांना दाखवावं लागेल की समयसूचकता आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपण कुठे राहून आणि कुठून कसे आणावे त्या पण मुख्यमंत्र्यांना शाळा घ्याव्या लागतील. त्याचप्रमाणे याच्यावरती मी माजी सैनिकांचं जे अगदी लेफ्टनंट कर्नल मोठे पोस्टवर येऊन गेले त्यांचं म्हणणं असं होतं आणि ते खूप आक्रोशाने बोलत होते. मला वाटतं आक्रोशाने की 120 पदं ह्याच्यामध्ये भरायचे. गृहमंत्री करतात काय, पंतप्रधान करतात काय. 120 पदं अशीच ठेवून तुम्ही अग्निवीर आणलं. अग्निवीरला पण लोकांचा विरोध होता. कारण अग्निवीर जो रिटायर्ड होणार 3 वर्षांनी त्याला 3 वर्षामध्ये देशाबद्दलचं प्रेम वाटेलच असं वाटत नाही. कारण काल जी घटना घडली तिथे कुठेही शासकीय पोलीस हे तिथे नव्हते. सैरभैर जनता झाली होती. त्यांना कळत नव्हतं हे काय विचारतायत आणि हे काय करतायत. त्यांच्या डोळ्यात देखत जी कर्नल जे त्यांचं नाव नरवाले 7 दिवस झाले होते लग्नाला.
हातावरची मेहंदी पण तिच्या पुसली गेली नव्हती, तिच्या डोळ्यात देखत तिच्या नवऱ्याला मारलं गेलं. किती विदारक दृश्य आहे. आता आपण वराती मागून सगळे घोडे नाचू आणि ते नाचवलेच पाहिजे. आता तर कडकच, तुम्ही पाणी तोडलं बरं केलं, तुम्ही करार तोडला बरं केलं, आलेल्यांना पेटाळून लावताय बरं केलं, परत इकडे येऊ नका सांगताय तेही बरं केलं. पण हे जरा अधिक सक्षम राहून आधीपासूनच केलं असतं तर फिरायला गेलेल्या लोकांच्या घरी अशी त्यांच्या बॉड्या आल्या नसत्या. आज त्यांच्या मानसिकतेचा आपण विचार करायला हवा, काय त्यांच्यावर आघात झाला असेल. पण ते या सगळ्या या एकनाथ शिंदे गेलेले आहेत काल, परंतु क्रेडिट वॉर सुरू आहे का सगळ्याच्या? हेच लोक म्हणतायत. सामनी तर डायरेक्ट म्हटलं होतं क्रेडिट वॉर चालू आहे. अरे इकडे माणसं मेलेली आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबावर आघात झालाय. त्या कुटुंबाचा आघात बघून आपल्या पण झोपा उडाल्या की अरे काय झालंय, 2-2, 2:30च्या नंतर आपल्याला झोप येते हे बघून. त्यामुळे हे क्रेडिट घेण्यापेक्षा इथे राहून 3-4 विमानं, कारण 38-40 हजार विमानांचं भाडं झालं ते आता, म्हणजे एक तर हा आघात, त्याच्यात ते भाडं, म्हणजे त्यांनी जे नियोजन केलं होतं ते सगळं विस्कटलं. हे करायच्या सोडून तिकडे जाऊन आपण काय करताय लोकांमध्ये, तिथे उलट परत तुम्हाला फोर्स मिळणार. म्हणजे जी फोर्स जनतेसाठी होती ती फोर्स आता नेत्यांसाठी चालणार. काय हे सगळं विदारक आहे आणि भयानक आहे. ही मानसिकताच भयानक आहे. काही अनेक विमान कंपन्या ज्या आहेत त्यांनी भाडं अव्वाच्या सव्वा केलेलं आहे. ज्यांना परतायचं आहे, मुळात ती नागरिक जे ते घाबरलेले आहे, त्यांना परतायचं आहे. आणि अशाच या विमान कंपन्या ज्या आहेत त्यांनी अव्वाच्या सव्वा भाडं वाढवलेलं आहे. 60-60 हजार रुपये भाडं झालंय. मी तेच सांगते, उपमुख्यमंत्र्यांनी आणखीन 4 विमानं फ्री तिकडे पाठवली असती आणि इकडे त्यांना घेऊन त्यांचं स्वागत करून, त्यांचं स्वागत म्हणजे दुःखी आहेत म्हणून त्यांना भेटणं, हे करायचं सोडून आपण तिकडे काय करताय. ते तर केंद्राचं काम आहे, केंद्र बघेल आणि बघताय केंद्र. त्वरित गृहमंत्री गेले, त्वरित आपल्या पंतप्रधानांनी निर्णय घेतले. निर्णय भले उशिरा असतील पण घेतलेत आणि चांगले घेतलेत. ह्याच्या पुढेही ते चांगले घेतील. अख्खा देश पंतप्रधानांच्या बरोबर आहे. आणि ह्याचा अर्थ असा होत नाही इकडे क्रेडिट वॉर घेण्यासाठी कोणी उठतंय विमान घेऊन, स्पेशल विमान घेऊन निघतंय. त्यापेक्षा ती स्पेशल विमानं लोकांसाठी पाठवा. लोकांना जे 60-70 हजार भाडं भरावं लागतंय, आधीच त्यांच्यावर आघात झालाय आणि त्यांना भाडं भरायला लावताय विमानाचं. मला वाटतं हे माणुसकीला धरून अजिबात नाही. काही अनेक खेळाडू आहेत ज्यांनी ट्विट केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलंय पाणी तर तोडताच आहेत, परंतु खेळाचे सगळे संबंध पाकिस्तान बरोबर तोडून टाका, चित्रपटाचे सगळे संबंध किंवा कलाकारांचे सगळे संबंध तोडून टाका. आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? माझं म्हणणं आहे ह्या पाकिस्तानचं, ह्या पाकड्याचं कंबरतोड करा. आर्थिक कंबरतोड झाली पाहिजे. यांना कुठलाही भारतातून आर्थिक देवाणघेवाण जी होते कलेच्या माध्यमातून किंवा क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून अजिबात होता कामा नये. पण हे करत असताना आपल्या हिंदुस्थानात, आपल्या भारतात हा पण द्वेष आता थांबवा. हिंदू मुस्लिम द्वेष थांबवा. या हिंदू मुस्लिम द्वेषाचं हे एक पहिली पायरी आहे. आपल्या देशातले लोक जे मुस्लिम असतील ते देशप्रेमी आहेत, ते जर सगळं करतायत तर आपण हिंदू मुस्लिम द्वेष देऊन हे असे मुडदे पाडणार आहोत का, हा प्रश्न आहे. काही पण ह्या सगळ्या हल्ल्यामध्ये मुस्लिम युवक देखील मारले गेले. जो मुस्लिम युवक त्या ठिकाणी पहलगाममध्ये पर्यटकांना सेवा देत होता, घोडेस्वाराचं काम करत होता, त्याचा देखील खरं तर मृत्यू झालाय. परंतु सातत्यानं काही लोकांकडनं आरोप केला जातोय की हिंदू आणि मुसलमान असा भेद विचारूनच गोळ्या घातल्या गेलेल्या होत्या म्हणून. लाल चौकात देखील काल आंदोलनं झाली श्रीनगरच्या. त्या श्रीनगरच्या चौकात देखील मुस्लिम समाजाच्या तिथच्या स्थानिक नागरिकांनी सांगितलं की आम्ही देखील हिंदू बांधवांच्या पाठीशी खांदा लावून उभे आहोत. त्यांना कोणती जर अडचण झाली तर आम्ही समोर जाऊ, अशी देखील निदर्शनं आंदोलनं त्या ठिकाणी. काल आपल्या काश्मीरच्या मुसलमानांनी, काश्मीर रहिवाशांनी माणुसकीचं दर्शन दाखवलं. आम्हाला तेच म्हणायचंय,
ते काश्मीरमध्ये आहेत, काश्मीरी मुसलमान आहेत, त्यांचा द्वेष करू नका. जे आपल्या संपूर्ण देशात, मग आमच्या महाराष्ट्रात असतील, बांगलादेशमध्ये असतील, कुठे जिथे आहेत तिथे हिंदू मुस्लिम हा द्वेष करू नका. या अतिरेक्यांना त्याचा फायदा मिळतो. अतिरेक्यांना धर्म नसतो, अतिरेक्यांना जात नसते, त्यांना स्वतःचं फक्त एकट्याचं पोट असतं. आणि हे असे किस्से घडतात आपल्या देशात. या गेल्या 10 वर्षात हिंदू मुस्लिम हे खूप करण्यात येत आहे आणि त्याचे परिणाम आता हळूहळू असे आपल्याला भोगायला मिळत आहे. पालिका आयुक्त म्हणतात की 31 मे पर्यंत नाले सफाई पूर्ण होईल. नाले सफाई मुळात अद्याप पूर्ण झालेली नाही. भरपूर शिल्ट बाकी आहे. कारण एप्रिल मार्च पासून जर आपण तो शिल्ट उचललं तर शिल्ट काढल्यानंतर तो जो गाळ काढण्याचा जो प्रकार आहे तो आपल्याला बरोबर ऐन पावसात आपल्याला मिळतो. पण पाऊस आता तोंडावर आलेला आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त किती प्रयत्न केले तरी त्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टरांना या गोष्टीची इतकी सवय नाही. एप्रिल मार्च फेब्रुवारीच्या एंड आणि मार्च पासून जेव्हा काढतात शिल्ट पुरा निघाल्यानंतर डेब्रे हे असतं फ्लोटिंग, ते काढल्यानंतरच शिल्ट काढलं जातं आणि ते काढायला वेळ झाला. पण ताई, खरं तर AI टेक्नॉलॉजीचा वापर करून या सगळ्या जो नाले सफाई आहे त्या यंत्रणेवरती संपूर्ण म्हणजे लक्ष ठेवण्यात येणार होतं. परंतु सातत्यानं काही लोकप्रतिनिधी मात्र आपल्या विभागाचा दौरा करतायत. त्या ठिकाणी नाल्यांमध्ये कचरा जो आहे तो मोठ्या प्रमाणात साचलेलाच पाहायला मिळतो. आतापर्यंत अनेक टेक्नॉलॉजी आणल्या गेल्या, पण त्या काही टेक्नॉलॉजींचा 50% फायदा झाला, 50% फायदा झाला नाही. आता पण ही जी टेक्नॉलॉजी आणली आहे ही जरा लवकर लावली असती तर 100% फायदा झाला असता. आता किती पर्सेंटेजमध्ये फायदा होईल हे काय सांगता येत नाही. काही उद्यापासून एल्फिस्टनचा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद होणार आहे असं कळतंय. तुमच्या हाकेच्या अंतरावर तो फ्लायओव्हर आहे आणि मुळातच लोअर पर्यंतचा फ्लायओव्हर सुरू करायला इतकी वर्ष गेली, त्याच्यामुळे या संपूर्ण भागात वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणात होते. एल्फिस्टनचा ब्रिज बंद झाल्यावर काय परिस्थिती होईल? चारही बाजूनी कोंडी होणार आहे. अगदी तुम्ही जर पाहिलं लालबाग, त्याच्यानंतर 7 रस्ता, वरळी, त्याच्यानंतर प्रभादेवी, या इकडनं जी सर्कलमध्ये जी कोंडी होणार आहे ती 5-5, 4-4 तासाची कोंडी होऊ शकते. आणि त्याचसाठी आम्ही त्यांना पत्र दिले, सगळ्यांनी दिले, सर्व भाजप सोडून सर्व पक्षांनी दिलंय की आता गणपती आहेत, पुढे हे होईपर्यंत तरी ते करू नका. पण आड मोठेपणा होताना तो दिसतोय. त्यामुळे लोकांना आता चालण्यासाठी बंद, गाड्यांसाठी बंद केलंय. पुढे तोडूनच टाकलं तर सगळंच बंद होईल. त्यामुळे आपण विनंती केली, आता विनंतीला किती मानतायत ते बघू. 2 वर्ष सगळ्या या एल्फिस्टन ब्रिजला लागणार आहे. 2 काय 4ही लागतील, कारण आमचा जो ब्रिज तोडला तेव्हा 2-2.5 वर्षात करू असं राहिलं. आम्ही अनेकदा अरविंद सावंतच्या माध्यमातून अनेकदा आम्ही त्या मंत्र्यांना भेटलो जाऊन. मंत्र्यांना फाईल सापडत नव्हत्या, इतक्या वाईट परिस्थितीमध्ये त्या ब्रिजचं काम चालू होतं. पण सतत आदित्य ठाकरेंचा पाठपुरावा, तिथल्या लोकल लोकांचा पाठपुरावा आणि खासदार म्हणून बसलेले अरविंद सावंत यांचा पाठपुरावा, त्यामुळे किमान उशिरा आहे पण त्यातल्या त्यात लवकर झाला असं मी म्हणतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.